Section 390 of the CRPC. Arrest of accused in appeal from acquittal. आता सपोज इथे ॲक्विटलवर अपील केली आपण, ठीक आहे की नाही, ॲक्विटलवर अपील केली आणि हायर कोर्टाने इथे हायकोर्टाने आदेश दिले की आता इथे काय करायचं तुम्हाला, अक्यूजला ॲक्विटल कसं केलं इथे, तर अक्यूजला सोडायला नाही पाहिजे असे ग्राउंड दिसले तर इथे हायकोर्ट ऑर्डर करेल की कन्व्हिक्ट करा त्याला, मग त्याला अरेस्टचे इमिडिएटली वॉरंट देऊन अरेस्ट करण्यात येईल. When an appeal is presented under Section 378, the High Court may issue a warrant directing that the accused be arrested and brought before it on or any subordinate court, and the court before which he is brought may commit him to prison pending the disposal of the appeal or admit him to bail. ओके, सो हायकोर्ट इथे अरेस्टचे आदेश देऊ शकतात. मग हायकोर्ट नाही करणार हे काम, डायरेक्टली मे बी डायरेक्ट पोलिसांना आदेश देईल किंवा सबऑर्डिनेट कोर्टाला आदेश देईल की वॉरंट काढा आणि त्याला अरेस्ट करा. ओके, पुन्हा तो काय करू शकतो, पुन्हा रिक्वेस्ट करू शकतो ऑन द नेक्स्ट अरेस्ट ऑफकोर्स मॅजिस्ट्रेटला किंवा हायकोर्टाला की मला बेलवर सोडा म्हणून, तो भाग वेगळा. त्यानंतर 391 सेक्शन काय म्हणतोय, अपिलेट कोर्ट मे टेक फर्दर एव्हिडन्स ऑर डायरेक्ट इट टू बी टेकन. ऑफकोर्स अपिलेट कोर्टाला इथे डायरेक्टली अधिकार आहे की ते फर्दर एव्हिडन्स घेऊ शकतात का, ऑफकोर्स. आणि डायरेक्ट इट टू बी टेकनचा अर्थ काय होतो, फर्दर एव्हिडन्स टेकन मीन्स की स्वतः ते जे काही खाली ट्रायल चाललेलं आहे तिथे जे काही एव्हिडन्स कन्फर्म घेण्यात आले नसेल, काही सुटलं असेल बाय दी लोअर कोर्ट, तर तिथे पुन्हा ते एव्हिडन्सेस रेकॉर्ड करू शकतात, काही विटनेसेसला बोलू शकतात, खाली जी केस झालेली आहे ती. मोर ओव्हर ते परत काय करू शकतात इथे, डायरेक्ट करू शकतात. द डायरेक्ट कुणाला करेल, खालच्याच कोर्टाला ज्यांनी ते जजमेंट पाहिलंय की ते तुम्ही एव्हिडन्सेस आणा, खाली जे विटनेसेस आहे, काही काही डॉक्युमेंट आहे ते परत आम्हाला चेक करायचे किंवा पुन्हा आपण पाहायला लागतात. In dealing with any appeal under this chapter, the appellate court, if it thinks additional evidence to the necessary, shall record its reason and may either take such evidence itself or direct it to be taken by the magistrate, or when the appellate court is a high court, by a court of session or the magistrate. ओके, appellate court जर हायर कोर्ट असेल तर बाय सेशन कोर्ट आणि मॅजिस्ट्रेट डायरेक्टली ते डायरेक्शन करून खाली तुम्हाला एव्हिडन्सेस फर्दर रेकॉर्ड करायला सांगू शकतात, आदेश देऊ शकतात. सेकंड मध्ये आहे वेन द ॲडिशनल एव्हिडन्स इज टेकन, जेव्हाही ते ॲडिशनल एव्हिडन्स सेशन कोर्टाकडनं घेतले जातात. ओके, ॲडिशनल एव्हिडन्स सेशन कोर्टाकडनं घेतले जातात किंवा मग मॅजिस्ट्रेट म्हणजे JMFC कडनं घेतले जातील, तेव्हा इट ऑर ही शॅल सर्टिफाईड सच एव्हिडन्स टू द अपीलेट कोर्ट, आणि तो स्वतः घेऊन हे एव्हिडन्स सर्टिफाय करेल कोणाला, हायर कोर्टाला, ज्यांनी हे आदेश दिलेले आहे. अँड सच अ कोर्ट शॅल देअर अपॉन प्रोसीड टू डिस्पोज ऑफ द अपील, आणि त्यानुसार मग हायकोर्ट काय करेल की ते अपीलला प्रोसीड करेल की यस पहिले प्रॉपरली रेकॉर्ड झालं नव्हतं एखादं विटनेसेस, तर आता पुन्हा त्यांनी करून पाठवलंय ॲज पर द डायरेक्शन ऑफ द हायर कोर्ट वेअर द अपील इज पेंडिंग. The accused or his pleader shall have the right to be present when the additional evidence is taken. डेफिनेटली जेव्हा ॲडिशनल एव्हिडन्स प्रेझेंट करतील कोर्टामध्ये तर अक्यूज त्याचा प्लीडरला इथे प्रेझेंट राहण्याचा अधिकार आहे. द टेकिंग ऑफ एव्हिडन्स अंडर दिस सेक्शन, जे काही एव्हिडन्स टेकिंगची प्रोसिजर आहे तुमची जी कुठे आहे ती तुमच्या चॅप्टर 23 मध्ये दिलेली आहे. ओके, रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्स, त्याच प्रोसिजरनी अपीलमध्ये सुद्धा जेव्हा ट्रायलमध्ये अपील आपले एव्हिडन्सेस रेकॉर्ड होतात त्याच पद्धतीने इथे सुद्धा एव्हिडन्सेस रेकॉर्ड होणार आहे. त्यानंतर येऊया 392 सेक्शन मध्ये, प्रोसिजर वेअर जजेस ऑफ ए कोर्ट ऑफ अपील आर इक्वली डिवायडेड. आता तुम्ही जर इथे हायकोर्टात गेला तर डिव्हिजन बेंच आहेत आपल्याकडे, ठीक आहे की नाही, ए जज आणि प्लस बी जज. काही बेंचेस डिव्हिजन असतात, काही सिंगल असतात. कधी कधी इतर 3 जजेसचा स्पेशल बेंचही एखाद्या मॅटरला बसत असतो. तर जनरली जे रेग्युलर बेंच आहे ते ड्युअल म्हणजेच डिव्हिजन आणि सिंगल बेंचेस असतात. तर असा ड्युअल बेंचनी म्हणजेच डिव्हिजन बेंचनी इथे जर तुम्हाला एखादं जजमेंट दिलाय आणि त्यांचे ओपिनियन सेम येत आहेत तर मेजॉरिटी राहील, सेम नाही येत आहे, ठीक आहे, तर काय राहील, जजमेंट तुमचं डिसमोज किंवा जे रिझल्ट होईल ते. बट
एखाद्या पॉइंटवर हो आणि एखाद्या पॉइंटवर नाही असं जर जजमेंट काही येत असेल तर पुढे काय होणार आहे. सो when an appeal under this chapter is heard by the high court before a bench of the judges, okay, and they are divided in opinion, the appeal with their opinions shall be laid before another judge of that court, and that judge after such a hearing as he thinks fit shall deliver his opinion, and the judgment or order shall follow that opinion. आता इथे काय होणार आहे, जेव्हा एक व्यक्ती हो म्हणतो एक नाही, यांच्यावर कुठला निर्णय होऊ शकेल का? एक व्यक्ती म्हणतो म्हणजेच एक जस्टिस म्हणताय की कन्व्हिक्शन व्हायला पाहिजे, दुसरा जस्टिस म्हणतो कन्व्हिक्शन नाही व्हायला पाहिजे. मग नेमकं कुठे अडत आहे? सपोज कुठलेही एक दोन तीन इश्यू डिसाईड करायचे होते, मग यामध्ये मेजॉरिटी तर लागेल ना तुमची, ठीक आहे की नाही? मेजॉरिटी बनत नाही, तर ज्या इश्यूवर इथे डिस्कशन आहे किंवा सगळ्याच्या सगळ्या इश्यूवर डिस्कशन आहे किंवा पर्टिक्युलर इश्यूवर डिस्कशन आहे, हे थर्ड जज जो की सिंगल बेंचचा आहे त्याला पाठवून द्या. तो काहीतरी डिसाईड करेल, एक तर हो म्हणेल किंवा नाही म्हणेल. मग आता इथे तर ऑलरेडी एक हो आणि एक नाही जजमेंट आलाय. मग सपोज यांनी सुद्धा नाही म्हटलं तर मेजॉरिटी इथे होतीये बीच्या जजमेंट मध्ये, मग हे जजमेंट मेजॉरिटीने पास होईल. आणि हा जो जजमेंट येईल ना इथे एखादा पॉइंटवर, तो फायनल असेल. ठीक आहे. सो अशा प्रकारे इथे रीड विथ सेक्शन 370. ओके. सो अशा प्रकारे दिलेलं आहे. Provided that if one of the judges constituting the bench or where the appeal is laid before another judge under this section, that judge so require, the appeal shall be reheard and decided by the larger benches of the judges. So definitely larger benches of the judges means हे दोघांचा जो larger bench आहे इथे यांचं डिसाइड झालं असं इथे म्हणण्यात येणार आहे. जो की सिंगल जजनी जे जजमेंट दिलाय ते कोणाच्या फेवर मध्ये आहे, ए जस्टिसच्या फेवर मध्ये की बी जस्टिसच्या. तर जिथे त्याचं ऑर्डर जाईल तिथे काय होणार आहे, इथे मेजॉरिटी अँड देन लार्जर मेजॉरिटीने इथे जजमेंट पास होणार आहे. हे झालं हायकोर्टाचे सगळे सेक्शन्स. पण हायकोर्टाचे वगैरे सेक्शन्स तुम्हाला जेएमसी परीक्षेत अजिबातच विचारत नाही कधी. ती जास्तीत जास्त ट्रायल आणि ते 2-3 अपील आहेत ना ऍक्विटल आणि कन्व्हिक्शनच्या, तिथपर्यंत खूप अपील बद्दल तर कधी खूप सारे प्रश्न नसतात, बट तिथपर्यंत जातात, इकडे येत नाही कारण हे प्रोसिजर जेएमएफसी साठीची नाही आहे. फायनॅलिटी ऑफ ए जजमेंट ऑन ऑर्डर ऑन ए अपील. ओके, इथं जजमेंटची फायनॅलिटी काय असणार आहे आणि ऑफ जजमेंट अँड ऑर्डर ऑन अपील काय असणार आहे. जजमेंट अँड ऑर्डर पास्ड बाय द अपीलेट कोर्ट अपॉन अन अपील शल बी फायनल. ओके, जे अपील दिलेले आहे तिथे हे शल बी फायनल असणार आहे. डायरेक्ट यांचं आता याच्यावर कुठल्याही प्रकारे तुम्ही अपील करू शकत नाही एक्सेप्ट इन द केस प्रोव्हाइडेड इन सेक्शन 370, 378 सबसेक्शन 84 ऑफ दिस 384 ऑफ दी चॅप्टर 30. सो या केसेसला सोडून की ते फायनलिटी जजमेंट नाही ते तुम्ही अजून अपील करू शकता असं त्यांचं म्हणणं आहे. सो हे तुम्ही सेक्शन नाही वाचला तरी काही हरकत नाही. ठीक आहे. त्यानंतर 394 जो सेक्शन आहे हा एक प्रिलिम्सला जेएमएफसीच्या थोडासा महत्वाचा मी म्हणेल. 394 सेक्शन अबेटमेंट ऑफ अपील. अबेटमेंट ओके, अबेटमेंट ऑफ अपील. आता तो आयपीसीचा अबेटमेंट वेगळा आहे, ठीक आहे की नाही, तिथे म्हणजे एड आणि असिस्ट करणे आहे. हा जो अबेटमेंट आहे हा खतम करणे आहे. सपोज एखादा अपील पिरियड सुरू आहे आणि एखादी अपील सुरू आहे कोर्टामध्ये, ठीक आहे की नाही. आता याच्यामध्ये प्रॉपरली लक्ष द्या थोडं. एव्हरी अपील अंडर 377 नंतर अपील फाईल झालेली आहे. ओके, ऑन द कन्व्हिक्शन 377 मध्ये काय आहे, जेव्हा अक्यूजला कन्व्हिक्शन झालं, ठीक आहे की नाही, आणि कन्व्हिक्शन झाल्यानंतर काय झालं, इथे त्या कन्व्हिक्शनवर अक्यूजनी अपील केलेली आहे. ठीक आहे की मला ते कन्व्हिक्शन मान्य नाही. then death of the accused, every appeal under section 377 or sentence 378 shall finally abate on the death of the accused. सो यामध्ये सपोज कुठल्याही गोष्टीची अपील सुरू आहे 377 किंवा 378, तर या सिच्युएशन मध्ये अपील पेंडिंग असताना ड्युरिंग अ ट्रायल ऑफ द अपील अक्यूजची काय झाली आहे, डेथ झाली आहे. अक्यूजची डेथ झाली. मग आता तुम्ही पनिशमेंट कोणाला देणार, कुणालाच नाही. इथे काय सिव्हिल आहे का एलआरला पनिशमेंट द्यायला. वडिलांनी गुन्हा केला आणि मुलाला फाशी होणार का, अजिबातच नाही. ज्याने गुन्हा केला त्यालाच फाशी होणार. दॅट्स वाय
जर इथे कुठल्याही प्रकारे डेथ झाली तर ही अपील जी आहे ती खतम होऊन जाईल, संपला विषय, अबेट म्हणण्यात येईल याला. आता ह्याचा ट्रायल बंद होईल, कारण ज्या व्यक्तीला सजा द्यायची त्याला देवानीच सजा दिलेली, ठीक आहे की नाही. सो पुढे येऊया सेकंड मध्ये. तर अबेट होईल डेथवर. पहिला ग्राउंड आहे डेथवर अबेट होईल. सेकंड ग्राउंड काय आहे? एव्हरी अदर अपील अंडर दिस चॅप्टर एक्सेप्ट अन अपील फ्रॉम अ सेंटेन्स ऑफ फाईन शॅल फायनली अबेट ऑन द डेट ऑफ द अपीलंट. प्रत्येक सजा इथे अबेट होऊन जाईल. लाईक तुम्हाला 3 वर्षाची, 2 वर्षाची, 5 वर्षाची कुठलीही सजा सुनवायची होती, सजा सुनवण्यासाठी सेंटेन्ससाठी जे काही प्रोव्हिजन सुरू होते ना इथे, ते इथे तुमची जर डेथ झाली तर इथे अपील खतम होऊन जाईल. पण त्या अपीलमध्ये सपोज इथे फाईनही इन्व्हॉल्व आहे आणि फाईन लावणार होतं कोर्ट, फाईन बद्दल ती अपील अबेट होणार नाही. फाईन बद्दल ती कंटिन्यू राहील आणि फाईल मध्ये कंटिन्यू राहिल्यानंतर पुढे काय होणार आहे? तुमचे जे LRs आहे अक्युज्डचे, त्यांच्या प्रॉपर्टी मधनं अटॅचमेंट करून किंवा त्यांना लायबल करून फाईन मात्र भरून घेतलं जाईल. आलं लक्षात? फाईन वसूल करू शकता तुम्ही, पण पनिशमेंट 3 वर्ष LR ला देऊ शकता का? नो. ओके, दिस इज कॉल्ड अबेटमेंट ऑफ अपील. ओके, त्यानंतर पुढे आहे abatement of the appeal. So appellant dies during the pendency of the appeal, provided that हे झालं आपलं, provided that appeal is against a conviction and sentence of a death of imprisonment and the appellant dies during the pendency of the appeal of any of his near relatives may within 30 days of the date of the appellant apply to the appellate court for leave to continue the appeal, and if leave is granted the appeal shall not abate. आता इथे प्रोव्हाइडेड अपील इज अगेन्स्ट द कन्व्हिक्शन, ठीक आहे. कुठल्याही प्रकारे अपील इथे कन्व्हिक्शन किंवा सेंटेन्स ऑफ ए डेट ऑफ इम्प्रिझनमेंट वर आहे, ठीक आहे की नाही. अँड द अप्लिकंट अपीलंट डाईज, इथे अपीलंट डाईज झालेला आहे, ज्यांनी अपील इथे केली आहे अपीलंट डाईज झाला, अपीलंटची झाली डेथ, ठीक आहे की नाही. आणि अपीलंट कशावर केली होती त्यांनी? कन्व्हिक्शन. प्रोव्हाइडेड वेअर द अपील इज अगेन्स्ट द कन्व्हिक्शन, अगेन्स्ट द कन्व्हिक्शन होती, म्हणजे याचा जे काही कन्व्हिक्शन आहे ते वाढवा. डेथ सेंटेन्स ऑफ द इम्प्रिझनमेंट अँड द अपीलंट डाईज ड्युरिंग द पेंडन्सी ऑफ द अपील any of his near relatives may within a 30 days of the death of the appellant apply to the appellate court for leave to continue the appeal, and if leave granted the appeal shall continue. लाईक इथे कुठल्याही प्रकारे जर तुम्ही इथे अपील केलेली आहे, अप्लिकंट जिवंत आहे, ज्यांनी अपील केली तो जिवंत आहे, आणि पुढचा ज्याच्या अगेन्स्ट अपील करण्यात आली तो त्याची वगैरे डेथ झालेली असेल, तर इन दिस सिच्युएशन इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारे, म्हणजे ज्याला डेथ पनिशमेंट भेटायची होती तो जिवंत आहे, ठीक आहे की नाही. तर मग अशा प्रकारे अपील कंटिन्यू राहते. लाईक एखादं उदाहरण मी तुम्हाला सांगू शकते. लाईक इथे सेंटेन्स ऑफ डेथ ऑफ इम्प्रिझनमेंट कोणाला सुनावलं आहे, ठीक आहे की नाही. तो जिवंत आहे. कोण? जो ज्याला इथे डेथ सुनावली आहे, अक्यूज बिचारा. आणि अक्यूजनी काय केलेलं आहे इथे? अक्यूज तर इथे एक सॉरी, provided that where the appeal is against the conviction, appeal is against conviction आहे and sentence of death of imprisonment आहे, and the appellant dies during the pendency of the appeal, appellant dies झालेला आहे, सो डेफिनेटली appellant जो कोणीही डाईज झालेला आहे तर त्याला तर तो तर जिवंत आहे ना, तर मग दुसरा जो पर्सन असतो इकडनं, तर त्याच्या अगेन्स्ट इथे LR लावू शकतात की म्हणजे ठीक आहे आम्हाला कंटिन्यू करायची की नाही अपील. डायरेक्ट अपील झाली तर काय होईल? नुकसान होईल त्याचं, त्यामुळे इथे तो येऊ शकतो समोर. अँड त्याचे नियर रिलेटिव्ह येऊ शकतात. अपीलंट आहे ड्युरिंग द पेंडन्सी ऑफ द अपील अँड एनी ऑफ हिज रिलेटिव्ह मे विदिन अ 30 डेज. अबेटमेंटसाठी 30 डेज मध्ये या तुम्ही केस आम्हाला अपील कंटिन्यू करायची त्याच्या अगेन्स्ट. ओके, सो तुम्ही इथे कंटिन्यू करू शकता याला. सो अपीलंट मध्ये नियर रिलेटिव्ह, ब्रदर, सिस्टर हे सगळे येतात. त्यानंतर आपल्याकडे एक चॅप्टर आहे दॅट इज रिफरन्स रिव्ह्यू अँड रिव्हिजन. CRPC मध्ये याच्या ऑर्डर्स दिल्या आहेत आणि CPC मध्ये याच्या ऑर्डर दिले आहेत. CRPC मध्ये डायरेक्टली सेक्शन्स दिले. तर आता CRPC आणि CPC मध्ये जे आहे ते जवळपास इथे सेमच आहे, खूप सारा असा काही फरक नाही आहे, ठीक आहे की नाही. सो बघूया रेफरन्स अँड रिव्हिजन. रिव्ह्यू क्रिमिनल प्रोसिजर मध्ये रिव्ह्यू नसतो, एक तर रेफरन्स असतं, ठीक आहे, आणि रिव्हिजन असतं. तर आता 395 हा एक सेक्शन जो आहे तो रेफरन्सशी डील करतो
आणि तुम्हाला जसं माहित आहे रिफरन्स हे हायकोर्टाला केलं जातं. ओके, सो रिफरन्स टू द हायकोर्ट. खालचं लोअर कोर्ट हायकोर्टाला फाईल रिफेअर करतं की यामध्ये काहीतरी लिगल पॉईंट नोटिफिकेशन अराईज झालेलं आहे, ते आम्हाला कळत नाहीये किंवा यावर कुठलाही कायदा अजून उत्पन्न झालेला नाहीये किंवा काढला नाहीये. तर तुम्ही सांगा, तुम्ही रेफरन्स द्या, ओपिनियन तुम्ही द्या. Where any court is satisfied that a case pending before it involves a question as to the validity of any act, ordinance or regulation, or of any provision contained in an act, ordinance or regulation, the determination of which is necessary for the disposal of the cases, and is of opinion such act, ordinance, regulation, provision is invalid or inoperative. कुठल्याही कोर्टाला वाटलं इथे की मला एक माझ्याकडे जे केस पेंडिंग आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ऍक्ट, ऑर्डिनन्स, ठीक आहे की नाही, रेग्युलेशन, याबद्दल काहीतरी कन्फ्युजन वाटते. सुप्रीम कोर्टानेही याच्याबद्दल काही अजून सायटेशन्स दिलेले नाही आहे किंवा कुठल्या प्रकारचा गव्हर्नमेंटचा पण लॉ नाही आहे. माझ्याकडे जी आत्ता केस आलेली आहे त्याबद्दल स्पेसिफिकली लॉ कुठे मेन्शन नाही आहे. याचं डिटर्मिनेशन करणं नेसेसरी आहे फॉर द डिस्पोजल ऑफ द केस, केसचं डिस्पोजल करण्यासाठी. अँड इफ ऑफ द ओपिनियन दॅट सच ऍक्ट, ऑर्डिनन्स, रेग्युलेशन ऑर प्रोव्हिजन इज इनव्हॅलिड ऑर इनऑपरेटिव्ह. तुम्हाला वाटते म्हणजे खालच्या लोअर कोर्टाला वाटते की हा जो ऍक्ट, ऑर्डिनन्स आहे हे इनॅक्टिव्ह तर नाही झाले ना, इनऑपरेटिव्ह मध्ये, मग या संदर्भात येणारे जे केसेस आहेत ते मी डील करायचे की नाहीत, यावर तुम्हाला काय म्हणतात त्याला इंटरप्रिटेशनचे अधिकार ते खालच्या कोर्टाला नाही आहे, बिकॉज खालच्या कोर्टाला इनहरंट पॉवर नाही आहेत. ओके, क्रिमिनल मध्ये. सो ओपिनियन ऑफ दॅट ऍक्ट, ऑर्डिनन्स, रेग्युलेशन, प्रोव्हिजन्स इनव्हॅलिड, इनऑपरेटिव्ह, बट हॅज नॉट बीन सो डिक्लेअर बाय द हाय कोर्ट टू विच द कोर्ट इज सबऑर्डिनेट ऑफ द सुप्रीम कोर्ट. पण याला कुठल्याही हायकोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाने इनऑपरेटिव्ह डिक्लेअर केलेलं नाहीये. आता हा कायदा वापरायचा की नाही एक्झॅक्टली, ठीक आहे की नाही, कधी कधी होतं की नाही, आता 377 वापरायचा की नाही एक्झॅक्टली, ठीक आहे की नाही, हेही होतं. डायरेक्टली इनऑपरेटिव्ह पण केलेलं नाहीये, डायरेक्टली आयपीसी मधनं काढला नाही, मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट इथे ऍज पर देअर डायरेक्शन लोअर कोर्ट काम करतील, ठीक आहे की नाही. सो द कोर्ट शॅल स्टेट अ केस, ठीक आहे की नाही, ही केस सरळ सरळ लोअर कोर्ट म्हणजेच सेशन कोर्ट उचलून हायकोर्टाकडे पाठवून देणार की सर असं असं मॅटर आलंय. लाईक एक उदाहरण घेऊ, 377चं 377चं मॅटर आलंय सर, आणि आम्हाला याबद्दल काहीही सांगितलं नाहीये. आयपीसी मध्ये सेक्शन तर दिसतोय पण तुम्ही याच्याबद्दल काही बोललं नाही. जोसेफ शाहींची केस टाकली होती सायटेशन मध्ये, ती पण आता काढून टाकली बेअर ऍक्ट मध्ये. मग आता करायचं काय आम्ही, इनऑपरेटिव्ह म्हणायचं की ऑपरेटिव्ह म्हणायचं, तुम्हीच सांगा. तर हे रिफेअर करून टाकेल हायकोर्टाकडे केस, सेशन कोर्ट अशा प्रकारचं. स्टेट टू द हायकोर्ट stating out his opinion and the reason therefore and refer the same for the decision of the high court. हायकोर्टाला तुम्ही सांगते सेशन कोर्ट की ही घ्या, तुमचे ओपिनियन द्या किंवा तुम्हीच चालवा, वॉट एव्हर तुम्हाला जे काय वाटतं ते करा, आमच्या अवाक्याच्या बाहेर आहे, कारण आम्हाला इंटरप्रिटेशनचा अधिकारच नाही, इनहरंट पॉवर नाही आहे आम्हाला डिस्क्रेशनी पॉवर आहे फक्त खालच्या कोर्टाला. कॉन्स्टिट्यूशन मध्ये किंवा कायद्यामध्ये इंटरप्रिटेशन करण्याची पॉवर आहे का, नाही. Explanation. In this section, regulations means any regulations as defined in the General Clauses Act. So regulation म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे, अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन वगैरे, ठीक आहे, सगळे लॉ झालेले आहेत आपले. 2 मध्ये a court of session or a metropolitan magistrate may, if it or if thinks fit, in the case pending before it or him to which the provision of subsection 1 do not apply, refer for the decision to high court any question of law arising of hearing of such a केस. सो डेफिनेटली ते सेशन कोर्ट आणि कुठलं कोर्ट परत, मेट्रोपोलियन कोर्ट, हे दोघंही यांना केस रिफेअर करू शकतात. ओके, जिथे कुठल्याही प्रकारे पेंडिंग मध्ये जी आपल्याकडे मॅटर आहे ते इन क्वेश्चन ऑफ लॉ अराईज त्याच्यामध्ये झालेला आहे. काय झालेलं आहे, क्वेश्चन ऑफ लॉ त्यामध्ये अराईज झालेला आहे. त्यानंतर एनी कोर्ट मेकिंग अ रेफरन्स टू द हाय कोर्ट अंडर सबसेक्शन 1 or subsection 2 may pending the decision of the high court thereon either commit the accused in the jail, release him to bail, to appear when called upon. आता जेव्हा ही रिफरन्स साठी केस हायकोर्टाकडे जाईल तर हायकोर्टाच्या ऑर्डरवर आणि सेशन कोर्टाच्या ॲज अ डायरेक्शन ऑफ द सेशन कोर्ट, हाय कोर्ट टू द सेशन कोर्ट, एक तर अक्यूज जेलमध्ये राहील किंवा त्याला रिलीज करण्यात येईल बेलमध्ये, किंवा इथे काय करण्यात येईल, त्याला वारंवार जेव्हा जेव्हाही गरज वाटेल तेव्हा कोर्टासमोर अपियरही होण्यात सांगण्यात येणार आहे.
सो दिस इज जस्ट रिफरन्स. आपलं सिव्हिलमध्ये झालं त्यामुळे मी खूप डीपली तुम्हाला शिकवलं नाही आहे. ओके, सिव्हिलमध्ये आपण प्रॉपरली बघितलं. ज्यांनी नवीन आहेत ते म्हणतील इतकं फास्ट का, ते आमचं ऑलरेडी झालेलं आहे जेएमसीच्या बॅचचं रेफरन्स वगैरे सगळं. ठीक आहे की नाही. 396. व्हॉट इज 396? डिस्पोजल ऑफ केस अकॉर्डिंग टू द डिसिजन ऑफ हाय कोर्ट. आता इथे डिस्पोजल ऑफ केसेस अकॉर्डिंग टू द डिसिजन ऑफ हाय कोर्ट तर काय आहे? HC. ओके. वेअर अ क्वेश्चन हॅज बीन सो रिफर्ड. जेव्हा इथे 395 मध्ये तुम्हाला रिफेर केला एखादा क्वेश्चन कोणी, सेशनने, ठीक आहे की नाही. मग आता सेशन थोडी ना सांगणार आहे हायकोर्टाला की तुम्ही असं असं बघा तसं तसं नाही. ॲज पर अकॉर्डिंग टू द हायकोर्ट त्यांना जसं डिस्पोजल ऑफ करायचं ते केस तसं डिस्पोजल ऑफ करतील. एक तर काही त्याच्यामध्ये डायरेक्शन देऊन किंवा ओपिनियन देऊन खाली पाठवतील, किंवा ओपिनियन देऊन दुसऱ्या कोर्टात पाठवतील, किंवा स्वतःच डिस्कस करतील. तर बघूया. When question has been so referred, the High Court shall pass such order thereon as things fit. त्यांना जसं वाटेल तसं ते करतील. And shall cause a copy of such order to be sent to the court by which the reference was made. किंवा खालच्या कोर्टाला ते पाठवून टाकतील काही ओपिनियन्स देऊन, which shall dispose of the same case conformably and to the said order. ठीक आहे की नाही. तर तुम्ही डिसाईड करा. आम्ही तुमचं जे काही जे काही क्लू होता किंवा जे काही पॉईंट होता डिस्कशनचा त्यावर आम्ही तुम्हाला ओपिनियन्स दिलेले आहेत अशा प्रकारे. ठीक आहे. तर दिस इज द 396 disposal of the case by the High Court. The High Court may direct by whom the cost of such a reference shall be paid. इथे जे कोणी आफ्टर डिसिजन आहे तर कॉस्ट इथे तुम्हाला पेड करावी लागणार आहे रेफरन्सची. ज्या पार्टी इंटरेस्टेड होती रेफरन्स करण्यामध्ये समोरच्या कोर्टाला त्यांना इथे कॉस्ट मात्र पे करावी लागणार आहे. 397 of this CRPC calling for record to exercise power of the revision. ओके, हा सेक्शन रिव्हिजन बद्दल डील करतो. रिव्हिजन साठी काही असे पर्टिक्युलर प्रोव्हिजन दिले नाही, रेफरन्स रिव्हिजन एकत्रच दिले. त्यातला 397 रिव्हिजन बद्दल डील करतो. सगळ्यात आधी रिव्हिजन म्हणजे काय हे अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे की नाही. व्हॉट इज द रिव्हिजन? लाईक आपल्याकडे एक प्रोव्हिजन आहे दॅट इज अपील. ठीक आहे की नाही. अपील. आता अपील कधी होतो? एखादी ऑर्डर ती की अपिलेबल आहे, डायरेक्ट त्यावर तुम्ही अपील करू शकता, किंवा मग जजमेंट. जजमेंट जे की डायरेक्ट अपिलेबल आहे आणि तुम्ही त्यावर अपील करू शकता. बट अजून कोर्टाने जजमेंट लावलं नाही, फायनल ऑर्डर काढली नाही आणि मध्येच कोर्ट छोट्या छोट्या ऑर्डर काढते. अक्यूजला बेलवर रिलीज करून टाकतं. ठीक आहे की नाही. अक्यूजला पोलीस कस्टडी देत नाही, मुद्देमाल प्रॉपर्टी सोडून देतं. कुठल्याही प्रकारच्या छोट्या छोट्या क्रिमिनलच्या कोर्ट ऑर्डर काढताय आणि त्यात अपिलेबल तर नाही आहे, अपील तर करता येत नाही त्याच्यावर तेवढ्या छोट्या ऑर्डरवर, तर मग तुम्ही रिव्हिजन फाईल करता. ज्या कोर्टाने काढलं, लाईक जेएमएफसीने जर इथे ऑर्डर काढली आहे की अक्यूजला रिलीज करून टाका, पण प्रोसिक्युशन म्हणतं अक्यूजला रिलीज करू नका बेलवर, नॉन बेलेबल आहे, सिरियस ऑफेन्स येत. आता इथे ही ऑर्डर निघाली काय, रिलीज करून टाकायची. ही ऑर्डर प्रॉपरली काढली नाही, इलिगली काढली, म्हणून प्रॉसिक्युशन काय करणार आहे इथे, या ऑर्डरवर अपील करणार. आलं लक्षात? रिव्हिजन म्हणजे काय? क्लिअर? क्रिमिनल रिव्हिजन बद्दल बोलतो आपण, सिव्हिल नाही. ठीक आहे की नाही. सो इथे बघूया. द हाय कोर्ट ऑर एनी सेशन जजेस. रिव्हिजनचे अधिकार हायकोर्टाला आहे. एखादा मॅटर डायरेक्टली तुम्ही हायकोर्टात रिव्हिजनला घेऊन जाऊ शकता, आणि जेएमएफसीने जर एखादी ऑर्डर काढली तर तुम्ही डायरेक्टली सेशन कोर्टाकडे ही रिव्हिजन फाईल करू शकता ऑन द illegality, okay, of the judgment or order. So any session may call for and examine the record of any proceeding before any inferior criminal court situate within its or his local jurisdiction for the purpose of satisfying itself or himself as to the correctness jurisdiction for the correctness of the legality, propriety of any findings. जो काही इथे एखादा मॅजिस्ट्रेट खालचा जे की लोअर कोर्ट आहे हा ऑर्डर मध्ये इलिगल फाइंडिंग काढत असेल तर हा सगळा रेकॉर्ड हाय कोर्ट किंवा सेशन कोर्ट कॉल करेल आणि हा सगळा रेकॉर्ड चेक करेल की ज्या काहीही कोर्टाने फाइंडिंग्स काढल्या आहेत त्या प्रॉपर आहेत का. प्रॉपर नसतील तर ते ऑर्डर काय करतील, सेट असाइड करेल रिव्हिजनची. ठीक आहे की नाही. तर मग ह्या सगळ्या पाहण्यासाठी रेकॉर्ड कॉल करण्यात येतो. दिस इज कॉल्ड द रिव्हिजन अंडर द क्रिमिनल प्रोसिजर.
की लिगॅलिटी, प्रॉपर्टी आणि फाइंडिंग्स बरोबर काढल्या आहे का खालच्या कोर्टाने जी काही ऑर्डर पास केली ती. पुढे येऊया. सेंटेन्स or order recorded or passed and as to the regularity of any proceeding of such an inferior court and may when calling for such a record direct that the execution of any sentence or order be suspended and if the accused is in confinement that he be released on bail or on his own bond pending the examination of the record. सो डेफिनेटली जेव्हा हे सगळं रिव्हिजनची प्रोसिडिंग सुरू असेल तर तुम्ही जेव्हा कुठल्याही प्रकारे इथे कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे रिव्हिजनमध्ये, ओके, डायरेक्शन दिले. सपोज हायकोर्टाने डायरेक्शन दिली इथे की रिव्हिजन जे खालच्या कोर्टाने फाइंडिंग काढलेले आहेत त्या अत्यंत चुकीचे आहेत. कॉलिंग फॉर सच डायरेक्शन दिल, मग ते काय, एक्झिक्युशन ऑफ एनी सेंटेन्स, त्याला जे सोडलंय ते सेंटेन्सचे एक्झिक्युशन करा म्हणून सांगेल. ऑर्डर टू बी सस्पेंडेड, जी ऑर्डर काढली आहे अक्यूजला रिलीज करा ती सस्पेंड करा म्हणजे त्याला आतमध्ये टाका. अँड द अक्यूज इज इन कन्फाइनमेंट, जर कन्फाइनमेंट मध्ये असेल, तुम्ही रिव्हिजन फाईल केला आहे, बी रिलीज. ठीक आहे का, कोर्टाने काय ऑर्डर काढली ती कन्फाइनमेंट मध्ये टाका. ठीक आहे की नाही. कधी कधी कोर्ट काय होतं, बेलेबल ऑर्डर मध्ये सुद्धा नॉन बेलेबल काहीतरी सेक्शन चुकीचे करतं आणि टाकतं त्याला आतमध्ये, तर याला रिलीज करा. म्हणजे जे काही हायकोर्ट किंवा अदर सेशन कोर्ट ऑर्डर देणार आहे त्यानुसार खालचं कोर्ट काम करणार आहे इथे. ठीक आहे. एक्सप्लेनेशन दिलं आहे. ऑल मॅजिस्ट्रेट वेदर एक्झिक्युटिव्ह ऑर ज्युडिशियल and whether exercising original or appellate jurisdiction shall be deemed to be inferior to the session judge for the purpose of subsection and of subsection 398. सब प्रत्येक एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटच्या ऑर्डरवर तुम्ही सेशनमध्ये जाऊन रिव्हिजन करू शकता. एनी एम असो, कुठले JMFC मॅजिस्ट्रेट असो, यांनी जे काही क्रिमिनलमध्ये ऑर्डर काढल्या तुम्ही सेशनमध्ये जाऊन रिव्हिजन फाईल करू शकता. आणि सेशन किंवा अदर कुठलं कोर्ट असेल सेशनच्या लेवलचं तर तुम्हाला हायकोर्टला रिव्हिजन फाईल करावं लागणार. ठीक आहे. पुढे येऊया. The power of the revision conferred by this section 1 shall not be exercised in relation to any interlocutory order passed in any appeal, inquiry, trial or other proceeding. कुठल्याही अपील सुरू आहे कोर्टामध्ये आणि एखादी ट्रायल सुरू आहे कोर्टामध्ये किंवा कुठलीही इन्क्वायरी प्रोसिडिंग सुरू आहे याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या ऑर्डर काढते कोर्ट. लाईक जसं की माझी प्रॉपर्टी चोरीला गेली, कोर्टाला ती प्रॉपर्टी मिळाली पोलिसांनी आणि मला ऑर्डर काढली कोर्टाने की यांची प्रॉपर्टी यांना रिटर्न करावी. याच्यावरच तुम्ही रिव्हिजन फाईल करता. छोट्या छोट्या ज्या इंटरलोकेटरी ऑर्डर म्हणतात त्यावर तुम्ही रिव्हिजन फाईल करू शकत नाही. जिथे इलिगॅलिटी आणि फाइंडिंग्स कोर्टाने प्रॉपरली काढल्या नाही आहे त्यावरच तुमच्या इथे काय होऊ शकतात, रिव्हिजन्स फाईल होऊ शकतात. ओके, म्हणजे इलिगॅलिटी त्या ऑर्डरमध्ये दिसत असेल तर तुम्ही रिव्हिजन फाईल करू शकता, अदरवाइज नाही. If an application under this section has been made by any person either by the High Court or Session, the judge, no further applications by the same person shall be entertained by the other of them. एकतर SC ला ऑर्डर करा तुम्ही, नाही तर मग सेशन कोर्टाला. ठीक आहे की नाही. तुम्ही दोन्हीकडे करू शकतात पण रेस जुडिकेटा अप्लाय होऊ शकतो. जर हायकोर्टाला करा नाही तर मग तुम्हाला दोन्ही ज्युरिस्डिक्शन एक कुठेही करा, सेशनला करा किंवा हायकोर्ट, दोन्ही ठिकाणी सेम नाही. बिकॉज दिस इज अ रेस जुडिकेटा. ओके, यू कॅन नॉट फाईल द सेम इन मॅम, ऑर्डर ब्रीच करत असेल, त्यांना एक ऑर्डर केली असेल कोर्टाने स्पेसिफिक आणि तो ऑर्डर ब्रीच करत असेल वारंवार, तर मग त्या ऑर्डरच्या अंतर्गत आपण जाऊ शकतो ना रिव्हिजन मध्ये. कोर्टाच्या ऑर्डर जर ब्रीच केला तुम्ही तर तुम्हाला रिव्हिजन फाईल नाही करतात, तुम्हाला कंटेम्प्ट पिटिशन फाईल करावं. ठीक आहे. पॉवर टू ऑर्डर अ इन्क्वायरी on examining any record, section 398 power to order inquiry. कोर्ट इथे कोर्टाला पॉवर आहे टू ऑर्डर इन्क्वायरी. इथे कोर्ट इन्क्वायरी करू शकतं. जेव्हा तुमच्याकडे रिफरन्स रिव्हिजनचे मॅटर सुरू आहे तर कोर्ट इथे इन्क्वायरी करू शकतं. ऑन द फर्दर इन्क्वायरी याला म्हणू शकतो. ऑन एक्झामाइन एनी रेकॉर्ड अंडर सेक्शन 397, जेव्हा इथे इलिगल फाइंडिंग जर कुठली रिव्हिजन फाईल झालाय 397 मध्ये आणि कोर्टाला खरंच बघायचं की फाइंडिंग इनलिगल आहेत का वगैरे वगैरे, तर कोर्ट इथे इन्क्वायरीची ऑर्डर करू शकतो. ओके, हायर कोर्ट. So, or otherwise, the High Court or a session judges may direct the Chief Judicial Magistrate by himself or by any other magistrate subordinates to him to make, and the Chief Judicial Magistrate may himself make or direct any subordinate magistrate to make further inquiry into any complaint which has been dismissed under section 203
subsection 4 of subsection 204 or into the case of any person accused of an offense who has been discharged. So definitely इथे 379 अंतर्गत तुमच्याकडे रिव्हिजन आल्यानंतर इथे पॉवर मॅजिस्ट्रेटला आहे की खाली सेशन कोर्ट आणि हाय कोर्ट असेल तर सेशन कोर्टाला, सेशन कोर्ट असेल तर CJM ला इथे इन्क्वायरी कंडक्ट करायची ऑर्डर देऊ शकतात किंवा ते स्वतः हिमसेल्फ ही इन्क्वायरी करू शकतात. फर्दर इन्क्वायरी इनटू द कंप्लेंट विच हॅज बीन डिसमिस. लाईक 203 मध्ये एखादी कंप्लेंट डिसमिस केली आहे एखाद्या कोर्टाने, त्याच्यावर तुम्ही रिव्हिजन फाईल केलं तर डेफिनेटली त्यावरही इन्क्वायरी तुम्ही करू शकता. ओके, प्रोव्हाइडेड दॅट नो कोर्ट शॅल मेक अन डायरेक्शन under this section for inquiry into the case of any person who has discharged unless such a person has been opportunity to showing cause why such a direction should not be made. लाईक एखाद्या पर्सनला डिस्चार्ज केलंय, डिस्चार्जवर तुम्ही काय करू शकता, रिव्हिजन करू शकता. सपोज त्या पर्सनला अपॉर्च्युनिटीज दिली नसती शोविंग कॉज, पण तुम्ही त्याला अपॉर्च्युनिटी दिल्याशिवाय इन्क्वायरी करू शकत नाही. समोरच्याही पर्सनला तुम्हाला ऐकून घेणं रिव्हिजन मध्ये सुद्धा गरजेचं असतं. ओके, डिस्चार्ज अप्लिकेशन केले म्हणजे कोर्टाने चार्ज फ्रेम करायला पाहिजे होतं पण केला नाही. मग इथे प्रॉसिक्युशन काय करणार आहे, रिव्हिजन फाईल करणार, कारण डिस्चार्ज इज नॉट अपील ना, अजून जजमेंट ना, तर त्याच्यावर अपील होऊ शकत नाही डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर. कोर्टाने काय फाइंडिंग आलाय की दिस इज देर इज नॉट एनी सिंगल सेंटेन्स और सिंगल ग्राउंड टू सॅटिस्फाय द अक्यूज इज कमिटेड द ऑफेन्स. अशा फाइंडिंग काढल्या तर विच इज इलिगल अँड यू कॅन फाईल द मीन्स प्रोसिक्युशन कॅन फाईल द रिव्हिजन ओव्हर इट. ओके, सो नाऊ समोर येऊया आपण सेक्शन 399. सेक्शन 399 वर किती वाजले, in the case of any proceeding the record of which has been called for session judge power ऑफ रिव्हिजन. मी जसं तुम्हाला म्हटलं की सेशनकडे तुम्ही रिव्हिजन फाईल करू शकता. जर जेएमएफसीने इथे ऑर्डर काढली असेल एखादी लाईक डिस्चार्ज केला अक्यूजला, तर तुम्ही काय कराल, जेएमएफसीच्या ऑर्डरवर सेशनमध्ये रिव्हिजन फाईल कराल की कसं काय इलिगल फाइंडिंग्स काढली, करेक्टनेस नाही आहे सेंटेन्समध्ये, ऑर्डरमध्ये प्रॉपर्टी इलिगॅलिटी नाही आहे, त्या ग्राउंडवर आम्ही इथे काय करतोय, रिव्हिजन फाईल करतो तुमच्यावर. ठीक आहे, अपील तर तुम्हाला करता येत नाही. इन द केस ऑफ एनी प्रोसिडिंग तर 399 सेशन कोर्टाच्या रिव्हिजन पॉवरशी डील करतो. इन द केस ऑफ एनी प्रोसिडिंग द रेकॉर्ड ऑफ विच हॅज बीन कॉल्ड for by himself the session judge may exercise all or any of the power which may be exercised by the high court under subsection 1 of subsection 401. तिथे 401 मध्ये काही पॉवर दिले, ऑल लाईक पॉवर एचची. ओके, तर जसं रिव्हिजन मध्ये हायकोर्टाला पॉवर आहे तसेच सगळे पॉवर सेशन कोर्टाला आहे. लाईक पुन्हा इन्क्वायरी करणे, पुन्हा विटनेस बोलवणे, काहीही कुठल्याही प्रकारे जसे अपीलमध्ये अधिकार असतात ते इथे एंटरटेन करू शकतात. वेअर एनी प्रोसिडिंग बाय वे ऑफ ए रिव्हिजन इज कमेन्स्ड बिफोर दी सेशन कोर्ट, जेव्हा सेशन कोर्टासमोर ही कमेन्स झाली आहे, कुणीतरी रिव्हिजन इथे फाईल केलेलं आहे अंडर सबसेक्शन 1, द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 2, 3, 4, 401 shall for as may be applied to the such a proceeding and reference in the said subsection to the high court shall be construed as a reference to the session judge. So definitely जसं की इथे कुठल्याही प्रकारे सेशन सी खालच्या सेक्शन मध्ये 401 मध्ये हायकोर्टाचे जे काही अधिकार आहे ते सेम अधिकार इथे सेशनलाही आहे की ते त्यांच्या लेवलवर इथे सगळ्या प्रकारचे इन्क्वायरीज वगैरे करू शकतात. आणि सपोज जर त्यांना वाटलं की याच्यामध्ये काहीतरी खूप सारे डाऊट्स दिसत आहे, ऍक्ट ऑर्डिनन्स इन्व्हॉल्व आहे, तर ते सेम केस जी की त्यांच्याकडे रिव्हिजनला आली आहे ते काय करतील, रिफेअर करून टाकतील, रेफरन्स टू द हायकोर्टही करू शकतात. ठीक आहे, वेअर एनी अप्लिकेशन फॉर अ रिव्हिजन इज मेड बाय ऑर ऑन द बिहाफ ऑफ एनी पर्सन बिफोर द सेशन जज, जेव्हा सेशन कोर्टाकडे इथे रिव्हिजन अप्लिकेशन आलेलं आहे, द डिसिजन ऑफ द सेशन जज देअर ऑन इन रिलेशन टू सच अ पर्सन शॅल बी फायनल. तर हे डिसिजन जे काही देणार आहे हे फायनल असणार आहे. अँड नो फर्दर प्रोसिडिंग बाय वे ऑफ रिव्हिजन ऍट द इन्स्टन्स ऑफ सच अ पर्सन शॅल बी एंटरटेन बाय द हाय कोर्ट ऑर एनी अदर कोर्ट. पुन्हा इथे रिव्हिजन मध्ये जे काही डिसिजन दिलंय ना त्यावर तुम्ही इथे पुन्हा जाऊन काय करू शकत नाही, कोर्टामध्ये
हायकोर्टामध्ये, ठीक आहे, आता आम्ही हायकोर्टामध्ये रिव्हिजन दाखल करतो, असं होऊ शकत नाही. तुम्हाला जर हे रिव्हिजनचं जजमेंट सेशन कोर्टाचं पटलं नाही, तर त्या रिव्हिजन जजमेंटवर तुम्ही अपील मात्र हायकोर्टात करू शकतात, पण परत परत रिव्हिजन फाईल करू शकता का? नाही. ठीक आहे, आलं लक्षात? त्यानंतर येऊया सेक्शन 400 मध्ये. 400 पॉवर ऑफ ॲडिशनल सेशन जज. ऑफकोर्स जे सेशन जजला पॉवर आहे तेच ॲडिशनललाही पॉवर असतात. अन ॲडिशनल सेशन जज शॅल हॅव अँड मे एक्सरसाइज ऑल द पॉवर ऑफ ए सेशन जज. ओके, सेम पॉवर आहे, काही फरक नाही, वाचायची पण गरज नाही. 401 401 म्हणजे हायकोर्ट्स पॉवर ऑफ द रिव्हिजन. हा स्पेशल तिथे सुद्धा दिलेला आहे आपल्याला 397 मध्ये, कॉलिंग फॉर रेकॉर्ड म्हणजे रिव्हिजन, आणि पॉवर सुद्धा दिली आहे. तर सेम पॉवर आहे, काहीही फरक नसतात. हायकोर्ट पॉवर ऑफ द रिव्हिजन, फक्त सेक्शन लक्षात ठेवायचं आहे. प्रिलिमसाठी काय हायकोर्टासाठी डील करतो 399, सेशनसाठी 400 ॲडिशनलसाठी. सो इन केस ऑफ ए प्रोसिडिंग द रेकॉर्ड ऑफ विच हॅज बीन कॉल्ड फॉर बाय इटसेल्फ, कोर्ट आता काय करू शकते, ते स्वतःही कॉल्ड करू शकतो. ठीक आहे की नाही, कॉल्ड बाय इटसेल्फ, स्वतःही रिव्हिजनसाठी एक केस मागू शकतं. ऑर विच अदरवाईज कम्स टू हिज नॉलेज, त्यांच्या नॉलेजमध्ये आली की इथे कुठल्याही प्रकारे इलिगल फाइंडिंग झाली आहे, बाय दी हायकोर्ट मे इट्स डिस्क्रिएशन एक्सरसाइज अ पॉवर कन्फर्ड बाय दी कोर्ट. अपील, जे काही अपीलचे पॉवर आहेत ना, की परत इन्क्वायरी करणे, एव्हिडन्सेस घेणे, खालच्या कोर्टाला काही डायरेक्शन देणे, अरेस्ट वॉरंट काढणे, हे सगळे पॉवर इथे कुणाला आहे? जजेसला आहे, हायकोर्टाच्या. सो वेन द जजेस कंपोजिंग द कोर्ट ऑफ रिव्हिजन इक्वली डिवायडेड इंटू ओपिनियन, द केस शल बी डिस्पोज ऑफ द मॅनर 392 मध्ये. सपोज रिव्हिजन कोणीतरी एक डिव्हिजन बेंच पाहता येते 2 जजेसचा, यामध्ये पुन्हा तोच मुद्दा राईज झाला की मेजॉरिटी होऊ शकत नाही, तर तिसऱ्या जजला इथे ओपिनियन मागितलं जाईल आणि त्यालाही इथे बसवलं जाईल आणि त्यांच्याकडनं हे जजमेंटचं काय घेतलं जाईल? ओव्हरव्ह्यू घेतला जाणार आहे. नो ऑर्डर अंडर दिस सेक्शन शॅल बी मेड टू प्रिज्युडाइज ऑफ द अक्यूज ऑर अदर पर्सन्स अनलेस ही हॅज अपॉर्च्युनिटी. डेफिनेटली अक्यूजला इथे अपॉर्च्युनिटी देण्यात येणार आणि इथे ऐकून घेण्यात येणार. नथिंग इन दिस सेक्शन शॅल बी डीम्ड टू ऑथराइज अ हाय कोर्ट टू कन्वर्ट अ फाइंडिंग ऑफ ॲक्विटल इन टू द कन्व्हिक्शन. पण इथे तुम्हाला इलिगल फाइंडिंग्स काय काढल्या ना, याच्यावर चर्चा करायची फक्त. डायरेक्टली जर इथे फाइंडिंग ॲक्विटल इन टू द कन्व्हिक्शन करायचं नाही, की एखाद्या कोर्टाने ॲक्विटल केलं आहे खालच्या, तुम्ही डायरेक्टली रिव्हिजन मध्ये इथे कन्व्हिक्शन करताय, तर तुम्ही याच्यावर अपील करायची असते कन्व्हिक्शन ॲक्विटलवर, रिव्हिजन मध्ये नाही. रिव्हिजन मध्ये काय केलं जातं? फक्त फाइंडिंग इलिगल काढल्या इतकंच बघितलं जातं. ॲक्विटलचं कन्व्हिक्शन, कन्व्हिक्शनचं ॲक्विटल तुम्ही करू शकत नाही. खाली मॅटर चालूच राहील. जी ऑर्डर काढली आहे त्याच्यावरच मात्र इथे रिव्हिजन वरती चालत असतं. ठीक आहे, थोडासा प्रॅक्टिकल विषय आहे, एवढ्या लवकर तुम्हाला कळणार नाही. ओके, वेअर अंडर दिस कोड an appeal lies and no appeal is brought, no proceeding by way of revision shall be entertained at the instance of the party who could have appealed. जर ऑलरेडी इथे अपील दाखल असेल तुमची, तर रिव्हिजन दाखल होतं का? नाही. रिव्हिजन कुठल्याही प्रकारे दाखल तुम्हाला करता येत नाही. ठीक आहे, त्यामुळे हे झालं तुमचा 401, जिथे की सेमच तुम्हाला इथे दिलेले आहे. ओके, आता पुढे येऊया. सेक्शन 402 मध्ये. ओके, पॉवर ऑफ ए हाय कोर्ट विथड्रॉ और ट्रान्सफर रिव्हिजन केसेस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कोर्टामध्ये विथड्रॉ आणि ट्रान्सफर केसेस खूप चालतात. ओके, त्यांना जॉईन होऊ द्या, तोपर्यंत एवढे सेक्शन आपण संपून टाकू. सेक्शन 402 काय आहे? पॉवर ऑफ ए हाय कोर्ट टू विथड्रॉ, ओके, विथड्रॉ अँड ट्रान्सफर केसेस. आपण ट्रान्सफर केसेस सुद्धा सिव्हिल मध्ये पाहिलंय, ठीक आहे की नाही. आता पॉवर ऑफ हायकोर्ट, जर तुम्हाला मी जेएमएफसी इथे एक केस फाईल आहे, तर इथली केस ट्रान्सफर कोण करू शकतं एका जेएमएफसी मधून दुसऱ्या जेएमएफसी मध्ये? सांगा मला, जेएमएफसी चे विद्यार्थी, कोणाला अधिकार आहे ट्रान्सफर करायचे? सेशनला. डिस्ट्रिक्ट कोर्ट इन द सिव्हिल, इथे सेशन म्हणूया आपण, सेम. ओके, बरोबर आहे. त्यानंतर जर इथे ज्युरिस्डिक्शन बदलत आहे, ठीक आहे की नाही, डिस्ट्रिक्ट सेशन टू सेशन चाललंय, म्हणजे आता सपोज पुणे डिस्ट्रिक्ट मधनं इकडे नाशिक डिस्ट्रिक्टला करायची असेल सेशन टू सेशन, तर हायकोर्टाला पॉवर आहे, बरोबर आहे, ट्रान्सफर करायचे.
किंवा विथड्रॉ करून घेणे, एका डिस्ट्रिक्ट मधून केस काढून घेणे, दुसऱ्या डिस्ट्रिक्ट मध्ये देणे, किंवा एका डिस्ट्रिक्ट मधून काढून आपल्याकडेच ठेवणे हायकोर्टात. दिस इज द विथड्रॉल अँड ट्रान्सफर ऑफ द केसेस. माइक्स ऑफ करा. Whenever one or more person convicted at the same trial makes application to the High Court for a revision, and any other persons convicted at the same trial makes an application to the session judge for a revision. ठीक आहे की नाही? सेशन जजकडे तुम्ही रिव्हिजनसाठी ऍप्लिकेशन केलेली आहे की सर मला इथे कन्व्हिक्शन केलेलं आहे, ठीक आहे की नाही? अशा प्रकारे द हाय कोर्ट शॅल डिसाइड having a regard to the general convenience of the parties and the importance of the question involved, which of the two courts should finally dispose of the application for revision, and when the High Court decides that all the applications for revision should be disposed of by itself, the High Court shall direct that the application for a revision pending before the session judge be transferred to itself, and where the High Court decides that it is not necessary for the dispose of the application for a revision, it shall be direct that the application for a revision made to be transferred to the session judges. तर इथे अशा प्रकारे ट्रान्सफर होऊ शकतं. लाईक एका कोर्टाने इकडे कन्व्हिक्शन सुनावलं, एका कोर्टाने, तर कोर्ट काय म्हणेल ते अक्यूज करू शकतो की सर तिथनं विथड्रॉ करा, एकाच कोर्टात सगळं माझं मॅटर चालू द्या, किंवा मी ते या पर्टिक्युलर मॅटरवर रिव्हिजन दाखल करतोय की ट्रान्सफर करून देत नाही वगैरे. तर अशा ठिकाणी आपण ऑलरेडी हे सगळं ट्रान्सफर पिटिशनचं बघितलं आहे. सो 402 अंतर्गत आपण इथे ट्रान्सफर दाखल करू शकतो आणि केस विथड्रॉ करण्यासाठी इथे दाखल देऊ शकतो. 403 मध्ये ऑप्शन्स ऑफ ए कोर्ट टू हिअर अ पार्टीज. डेफिनेटली हिअर द पार्टीज हे एक ऑप्शन्स आहे. सेव ॲज अदरवाइज एक्सप्रेसली प्रोव्हाइडेड, no party has any right to be heard either personally or by the pleader before any court exercising its power of a revision, but the court may in its thinks when exercise such a power hear any parties either personally or by pleader. कोर्टाला पॉवर आहे की पर्सनली किंवा बाय प्लीडर ऐकून घ्यायचं, तसं त्या प्रकारे ते ऐकून घेऊ शकतात. इट इज इन द हँड ऑफ द कोर्ट. 460 सेटलमेंट ऑफ द मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट ग्राउंड्स ऑफ द डिसिजन्स टू बी कन्सिडर बाय द हायकोर्ट. महत्वाचं नाही आहे, जे काही खाली एम मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेटनी काही ग्राउंड्स केलेले आहे त्याच्यावर 397 मध्ये तुम्ही रिव्हिजन फाईल करू शकता, आणि त्याचे ग्राउंड जे आहे ते प्रॉपरली सेटल करा म्हणून इथे रिव्हिजन आपण फाईल करू शकतो त्यांच्या ऑर्डरवर. 405 हायकोर्ट्स ऑर्डर टू सर्टिफाईड टू द लोअर कोर्ट. कुठल्याही प्रकारे रिव्हिजन मध्ये काहीही डिसिजन देत आहे किंवा ट्रान्सफर पिटिशन मध्ये किंवा कुठल्याही प्रकारे जे काही इथे डायरेक्शन देत आहेत खाली, तर सर्टिफाईड करेल लोअर कोर्टाला की तुम्ही या प्रकारे डिसिजन्स द्या आणि अकॉर्डिंग टू द डायरेक्शन ऑफ द हायकोर्ट. दिस इज द ऑल द हायकोर्ट सेक्शन. ऍक्च्युली याला खूप प्रॅक्टिकली शिकावं लागतं. प्रोसिजर अगदी छोटे छोटे सेक्शन्स इथे दिले, तर आपण जेवढे एक्झामसाठी या पूर्ण चॅप्टरमध्ये महत्वाचं आहे तेवढं आपण कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. सो आता येऊया आपण